सो हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल, व्यवस्थित असाल. तर माझं आता घरातलं सर्व काही काम उरकलेलं आहे आणि आता मला मुलांना चारायची. तुम्ही पाहू शकता माझे मुलं किती वैताग देतात मला चारताना आणि खूपच वैताग देतात खरंच. तुला आता बघा खेळतायत आणि एकमेकांसंग भांडतायत, हे तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता कसे दोघं भाऊ खेळतायत आणि त्याचा गुदगुद्या करतोय तो. पिल्लू खायचं नाही बाळा, ते खायचं नाही, खायचं नाही. शी शी दे, फेक फेक फेकून दे. तर फ्रेंड्स, आता मी चपाती चुरते, त्यांना दूध चपाती चालते. मी दूध गरम होते तर मी चपाती चुरून घेते. ब्लॉग आवडला तर ब्लॉग मध्ये बनवून द्या सर्वांनी. तर पहा मित्रांनो, माझा मुलगा कसा खेळतोय, भांड्यांचा पसारा घालून ठेवलाय कसा. खूप वैताग देतात. दूध चपाती खायची? नाही 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 नाही. कसे खायचं? कशा खाऊ नये. दम 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 देते. पण भूक लागली म्हणजे मुलांना खायला. सांड सांड. मित्रांनो, सर्वांनी जेवायला या, है ना. बोल पिल्लू, मला जेवायला या सर्वांनी. कशा आहात तुम्ही? झालं का तुमचं जेवण वगैरे? तर आता मुलांचं खाऊन झालेलं आहे आणि मुलं खेळतायत. हे पाहू शकता तुम्ही कसे खेळतायत मुलं. हे पहा, एक मुलगा म्हणजे कसं खेळतोय आणि एक मुलगा माझी गाडी खेळतोय. बघू एक गाणं बोल. कळलंच नाही काय कोण गाडी गाणं आहे काय तुझं? पुढं तर मित्रांनो, माझ्या भाऊ बहिणींनो, आता मला कपडे धुवायचे आहेत. माझे थोडेसे कपडे पडलेले आहेत, सो मला ते पण धुवायचे. मी बनवून जा तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये. आपण परत भेटूया. तर फ्रेंड्स, खूपच कमी पाणी झालं वडे धुवायचं. मोकळ्या पाण्यात धुतल्यावर कसे पटपट होतात कपडे. आता पटापटात कपडे धुवून घेऊया. खूपच ऊन पण नाही, खूप ऊन आहे आज. वातावरण पण ऊन पडले आज. तर फ्रेंड्स, आता माझे कपडे धुवून झालेले आहेत आणि मी आता याच्यात सुकायला लावले, कारण की कपडे लवकर सुकती नाही ना. वातावरण असे थंड पडते, त्यामुळे गार पडते कपडे. मशीन लावले तर पटकन सुकून जातात. आता मी याच्यात सुकवून मग वरती टाकते सुकाय, म्हणजे थोडीशी हवा लागली तरी झालं. तर मी माझे कपडे टाकून झाले दादा आणि आता आपण जेवून घेऊया. आता मला खूप भूक लागली. कपडे वगैरे धुवून म्हणजे मी निघासून मला आता भूक लागली, आपण जेवून घेऊया. तर माझ्या भाऊ बहिणींनो, या सर्वांनी जेवायला आता मी जेवायला घेतलंय. आणि आमची आजची भाजी तुम्ही पाहू शकता. कोबीची भाजी आहे आणि मसूरच्या डाळीचा डाळ, कांदा, चपाती. आणि माझा मुलगा नुसताच कोबू खातोय. हे पहा माझा मुलगा कसा बसलाय. खाली बस बाय. पहा माझा मोठा मुलगा आहे, खेळतोय काही पण तो. आणि चला मग आपण जेवायला चालू करूया. या सर्वांनी जेवायला. आणि हा पहा काय खेळतोय. त्याचं तर वेगळंच चाललंय खेळायचं. मम्मा बोल, मम्मा बोलतोय काहीतरी तो आमच्या धुरवाला. सो काय कळा नाही काय बोलतोय तो.
हे सांगतोय काय जागा ह्यो भांगारवाल्याचा झालाय आता माझा मुलगा काय खेळतोय पहा. सर्वांचे चपला बिपला काढलेत आणि सर्व काही पण काढलंय आणि खेळतोय. ते चपला ते नीट ठेवती तर ठेव जा. तर फ्रेंड्स आता फायनली आमचं सर्व काही काम झाले, मुलांना चारून झाले, कपडे वगैरे सर्व घरातले कामं झालेत आणि आता जेवण पण झाले. सो आता थोडासा आराम करूया कारण की माझी सकाळ धरून खूपच मान दुखते. तर काय करणार आहे त्याच्यामुळे माझं ब्लॉग पण काढायची इच्छा नव्हती, पण आता म्हणलं नको गॅप पडायला नाही का व्हिडिओमध्ये. परत लाईव्ह पण मी काढत नाही, आता 2 दिवस झाले लाईव्ह पण यायची काही इच्छा नाही आहे. सो तरी आज शक्य झालं तर 4 वाजता मी लाईव्हवर येईन. तर सगळ्यांनी ह्या ब्लॉगला पण सपोर्ट करायला विसरू नका आणि सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका. शुभांगी गायकवाडला प्लीज.